कॉलेजच्या जीवनावर आधारित आपलं सदर, होय तेव्हा मी जगलो होतो, या सदरातली दुसरी कविता. आधार. असं म्हणतात की शब्दांचा आधार हा सगळ्यात पेक्षा मोठा असतो, अधिक असतो आणि मौल्यवान असतो. तोच आधार या कवितेत मांडण्याचा प्रयत्न. जेव्हा अश्रूंनी डोळे भरून येतात, जेव्हा अश्रूंनी डोळे भरून येतात, ओल्या झालेल्या पापण्यातून ते वाहूनही जातात. जेव्हा अश्रूंनी डोळे भरून येतात, ओल्या झालेल्या पापण्यातून ते वाहूनही जातात. मग कोरड्या पडलेल्या पापण्यांनाही प्रश्न पडतो, काय इतकेच प्रेम करतो का मी तिच्यावर? त्या प्रत्येक गोष्टीमध्ये सुख वाटायला लागतं, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये सुख वाटायला लागतं ज्या तिच्याकडून समजलेल्या असतात. त्या प्रत्येक गोष्टीमध्ये सुख वाटायला लागतं ज्या तिच्याकडून समजलेल्या असतात. नाही राहावं त्यांच्याशी भिडल्याशिवाय, कारण त्यात माझं काळीच गुंतलेलं असतं. माझ्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात आणि शेवटही तिच्यापासूनच होऊन जातो. माझ्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात आणि शेवटही तिच्याचपासून होऊन जातो. तीच अडलेल्या जीवाला कुठेतरी सुखावून जाते. नाही थकत मी आणि हिरमसतही, नाही थकत मी आणि हिरमसतही, सोबत तिच्या प्रेमाची ऊर्जा असते. नाही थकत मी आणि हिरमुसतही, सोबत तिच्या प्रेमाची ऊर्जा असते. तीच एक आधार बनवून मला सदैव घडवत असते. इतरांची मदत तर सोडाच, पण जेव्हा माझ्याच शब्दांचाही मला आधार नसतो. इतरांची मदत तर सोडाच, पण जेव्हा माझ्याच शब्दांचाही मला आधार नसतो, तेव्हा माझ्यासाठी तिच्या गालावर आलेली छोटीशी अशी कळी माझा आधार बनून जाते. मला जगण्याचा नवा मार्ग देऊन जाते. मला जगण्याचा नवा मार्ग देऊन जाते. थँक्यू.